हार्दिक पाटिल से विनय खावन देखिए बंटी खाड़ी करके बल्लेबाजी देखिए हार्ड हिटर से निर्भय की देखिए गेंदबाजी और प्रेम की देखिए बात करेंगे क्या मैच विनर से इनिंग लेके से गलती थी कहां पर सबसे पहले कैच कहते ना पकड़ो क्या जीतो मैच और रॉकस्टार जैसे कैच छोड़ा था हमने वहां पर जिक्र कर लेते साइड ट्रॉफी छोड़ दी यहाँ पर अगर 83 में देखिए बात करेंगे कपिल देव वो कैच ना लेते तो फिर वो ट्रॉफी भी हमें गंवाना पड़ता था। बहुत कुछ देखिए यहाँ पर अभी स्पोर्ट संग्राम लेबन नीतीश टीम आज राहुल काटे देखिए ये जब टीम में रहते हैं ना तो टीम एकदम से बैलेंस दिखती है और शैलेश दादा पहुँचे धर्मा सेठ पहुँचे हमारे शरद दादा पहुँचे दर्शन दादा बहुत सारे देखिए कैलाश दादा साथ में रहते हैं टीम के सचिन सेठ है पटेल भैया सेठ है दोनों टीम की देखिए बात करेंगे यहाँ पर दूसरी तरफ देखिए वाजी की भी अतिथि मान्यवर से चलिए 15 मिनट देखिए पहला 3 ओवर के लिए ध्यान रखना पड़ेगा। हमारे स्कोर देखिए बबली हमारे पास में है निश्चित रूप से टाइमिंग यहाँ पर लिखा जाएगा। टीम मीटिंग देखिए नहीं है बिल्कुल भी आपको जब ड्रिंक्स जाएगा तभी आपको जो चर्चा करना है कर ले सकते हैं अंपायर आपको भी सकते हैं यहाँ पर कड़ा नजर रखना है मैदान के अंदर खास करके और इधर देखिए यहाँ पर जानकारी देते हैं यहाँ पर चलेंगे बड़ा मैच सुपर 12 का आज शाम से पहले देखते हैं और एक बड़ा युद्ध पहला गेंद हल्के हाथों से देखिए खेलते हैं यहाँ पर से और अभी तक बात करेंगे रॉकस्टार यहाँ पर पहला गेंद पर चौका आता हुआ जिक्र करेंगे इस गेंद के बाद है रॉकस्टार आपको लगता नहीं यहाँ पर नेरे तुंदरे विभाग के देखिए 2 टीम शुरुआत में बल्लेबाजी करके मुकाबला गवा चुके हैं लेकिन तीसरा टीम है टॉस जीतने के बाद इस बार देखिए बल्लेबाजी चुने अतुल काड़े देखिए और खास करके देखिए बात करेंगे वाजी टीम का अनुभव एक्सप्रेस टीम है और जिस टीम के पास देखिए गेंदबाजी की लाइनअप आज है टीम की बात करेंगे देखिए यहाँ पर हाँ इसी देखिए बात करेंगे खास करके मंगल मूर्ति वाजी टीम है पंकज पाटिल की बात करेंगे बल्लेबाजी में खुद कप्तान सीना तान से और उनके साथ देखिए हितेश पाटिल अतुल काटे देखिए यहाँ पर से ये बच्चे नहीं रहे ये अब कच्चे नहीं है भाई ये पके हुए यहाँ पर गेंदबाज हो चुके हैं अभी अभी देखिए बदलापुर में एक ट्रॉफी जीत कर आए हैं जोश से जुनून है अब किस्मत से नहीं मेहनत से बहुत बढ़िया अप ड्राइव देखिए कवर को चीरता हुआ यहाँ पर से कप्तान सीना तान पंकज पाटिल के बल्ले साथ हुआ एक कातिल अदा चौका जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी दादा गोरगरिबांचा निश्चित रूप से देखिए बात करेंगे 12 किंग रोशन दादा आज इस टूर्नामेंट की देखिए बात करेंगे विदाई लेकिन इस बड़ी धूमधाम से सुपर 12 का मुकाबला है लेकिन अभी तक देखिए 2 टीम का दिल टूट चुका है। अब यहाँ पर तीसरा टीम है देखते हैं MIDC तलोजा की एक मजबूत टीम है और इस विभाग के देखिए बात करेंगे उतनी संतुलन टीम है मंगल मूर्ती वाजे टीम कहा जाए तो ये मानो की आंतरराष्ट्रीय की न्यूझीलंड टीम है। तर याच दरम्यान आपण सेवेकरी आमचे पाहू शकाल बिल्ला आणि रंगा यांचे देखील आगमन झाले यावा आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल संजूबाई सागवान यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला 10,000 रुपयाचं योगदान लाभलंय ते संजूबाई सागवान यावा IIC चे सर्व वाजी संघाचे पुरस्कर्ते आणि शैलेश शेठ पावशे या ठिकाणी आपण पाहू शकाल नितला संघाचे पुरस्कर्ते। ये चलिए ऊंचाई भरी है लंबाई भी क्या कंप्लीट करेंगे यहाँ पर पंकज पाटिल लेके बड़े कातिल एक कप्तान ने दूसरा कप्तान को बाहर कैच पकड़ने का मौका दिया चरण क्या नेरे धुंधरे का हवा क्या इस मैच में बदलेगा या MIDC तलोजा के एक अच्छी टीम है और सेंसिबल क्रिकेट देखिए यहाँ पर अतुल काटे देखिए यहाँ पर थोड़ा सा कंट्रोल में नहीं थे लेकिन टीम गस को देखिए जाकर पहुंचाए 15 रन से बहुत बढ़िया शुरुआत देखिए पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है टॉस जीत के यहाँ पर टीम ने बल्लेबाजी यहाँ पर खुद को यहाँ पर लेते लेकिन सामने वाली टीम देखिए अभी स्पोर्ट्स संग्राम लेवन नीतीश टीम को देखिए फील्डिंग का आमंत्रण दिए थे। चलेंगे यहाँ पर डीजे की तरफ वापस फिर से जुड़ेंगे आने वाला 18 गेंद अभी भी बचा है और टीम का स्कोर 15 रन से त्याच्या नावाची चर्चा झाली जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी अरे कोई नुरी हिरा
तर याच दरम्यान आपण पाहू शकाल श्री गणेश पंपर सर्व्हिसचे सर्व रुपेश शेट फडके यांचे या ठिकाणी शुभागमन. नेक्स्ट मॅच अन्विक अँड जितू 11 हनुमान नेरे संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी रुवांश मुरिया 11 पलसपे संघाचे संघनायक. आपण टॉस करण्यासाठी यावं सन्माननीय राकेश पाटील साहेब या स्पर्धेचे आमचे कमिटी मेंबर्स. चलिए मजा आएगा पर टॉस के लिए पर दोनों कप्तान देखिए माहौल देखिए शाम से पहले खूबसूरत बनाए रचित दादा पाटिल भी देखिए इस वक्त मैच का आनंद लेते हुए आने वाली उनकी भी देखिए प्रतियोगिता 22 से लेकर 26 तक आपको दिखेगा. लेकिन जिक्र के लाजवाब आयोजन नियोजन मजा आता है यहाँ पर. शायद तीसरा देखिए बात करेंगे सुपर 12 का प्रमोद पौशे. अपील और उंगली उठी देखिए यहाँ पर कमाल का देखिए विकेट यहाँ पर हमारे रॉकस्टार कहते हैं खास करके ग्रामीण यानी फिर लसित मलिंगा प्रमोद पौशे. और पहला ब्रेक तो देखिए दिलाते और आउट होते बल्लेबाज की बात करेंगे यज्ञेश पाटिल. अभी साझेदारी तोड़ता मजा आएगा भाई. अब चलिए बहुत देखिए खूबसूरत चेहरा देखिए सोना कितना सोना है सोने जैसा तेरा मन. संतोष से एक तरफ रोहित दादा देखिए देख सकते हैं गोल्डन देखिए सोना यहाँ पर से और सोनी जैसा उनके मन देखिए. घर का टीम भलाई देखिए बाहर लेकिन इनकी घर की टीम बात करेंगे एक नहीं है भाई और एक है आने वाला एक राजधानी एक होम है. चलिए यही बात बता रहे थे लगातार 2 टीम देखिए नेरे धुंधले विभाग के. लेकिन से ये मुकाबला देखिए शाम से पहले लगातार देखिए संतोष दादा यही मैं बता रहा था टॉस जीतकर यहाँ पर फील्डिंग शायद है. आपसे भी मेरी बातचीत हुआ था यहाँ पर क्योंकि आप कितना भी मुकाबला खेलिए आज का पहला मुकाबला खेल रहे हैं तो बॉडी खुलना बहुत ज़रूरी है. और शायद है यहाँ पर ये नहीं कहेंगे कि यहाँ पर डिसीजन गलत है. अगर यही बेहतर हो जाता है तो बेहतर माना जाएगा. लेकिन सबसे पहली बात है आपने देखिए 2 मुकाबला जीते थे पहली रात में. आज देखिए आप पहला मुकाबला खेलने आ रहे हो. अगर आपके अंदर अनुभव है एक्सपीरियंस है तो देखिए यहाँ पर मेहमान टीमों ने टॉस जीते जब उन्होंने फील्डिंग लिया संदेश और उन्होंने बल्लेबाजी नहीं की. लेकिन कोई बात नहीं हर टीम अपना सोच अपने काबिलियत मेंटर पूरी टीम का जो सोच रहता है टीम मीटिंग रहता है वो निर्णय लेते हैं कि टॉस जीते के साथ क्या करना है. लाजवाब देखिए कितना बढ़िया देखिए स्लोअर गेंदबाजी का इस्तेमाल करते हैं प्रमोद पौशे. कहते ना हर शाम सुहाना नहीं होता हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता. अरे कुछ तो बात है प्रमोद पौशे में वरना RPL सीजन 1 में देखिए इनका बड़ी नीलामी नहीं होती. रायगढ़ प्रीमियर लीग खेल चुके हैं देखिए PPL खेल चुके हैं और अब देखिए अपने टीम के लिए यहाँ पर बड़ी पहचान भिवंडी लीजिए बदलापुर लीजिए पनवेल रायगढ़ देखिए हर विभाग में करजत है मुरबाड़ तक देखिए अपना टीम को बनाए पहचान. कहते ना मेरी मेहनत से मेरी बनी है पहचान से और खास करके संग्राम 11 से. स्लोअर गेंद फील्डर देखिए दूर है थोड़ा सा कंट्रोल किया यहाँ पर. बहुत बढ़िया देखिए कितना बैलेंस ये टीम देखिए बनाए. खास करके राहुल काटे देखिए श्री छत्रपति ट्रॉफी तल्लुचे मस्कुर देखिए उस टूर्नामेंट में नहीं थे. शायद मुरबी टीम को बड़ी आसानी से रोक लेते हैं लेकिन बल्लेबाजी में बैलेंस नहीं दिखा था. आज पूरा पैक टीम देखते हुए अच्छा मुकाबला रहेगा. सामने इस विभाग की देखिए उतनी जिद्दी टीम है. मैंने पहले बताया कि भी टीम देखिए न्यूजीलैंड टीम है. ये बड़ी भीड़ में हमेशा देखिए सेमीफाइनल फाइनल और ये जब बड़ी मैच में आते हैं ना इतनी आसान से मुकाबला नहीं छोड़ते हैं. दिलचस्प रहेगा मुकाबला. और लेन गेंद देखिए दूर रखा थोड़ा सा पर वेरिएशन दिखाते हुए बताए पंकज पाटिल का ऐसा कप्तान है इस वक्त है अब रन बनाने की पूरी भूख है और इसलिए देखिए उनसे दूर रखते हुए यहाँ पर और ये सोच होना चाहिए माइंडसेट गेम बल्लेबाजी या गेंदबाजी की बात करेंगे जो बेहतर चलाएगा अपना खोपड़ी वो सामने वाला का चलाएगा झोपड़ी. तो वहां पर देखिए प्रमोद पौश से अपना खोपड़ी का इस्तेमाल अपना दिमाग का इस्तेमाल है. इसलिए तो कहते हैं ना वल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल करो. वल आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जीतना सिखाता है. इस बार देखिए अंदर लाए यहाँ पर चालाकी दिखाए थे यहाँ पर से व्हाइट का जब देखिए प्रमोद पौश से पहला दूर रखे बल्लेबाज को मजबूर किया था कि फिर से क्या गेंद एक बार दूर आएगा. कमाल कमाल के क्रिकेट देखिए रणनीति साजिश के साथ है गेंदबाजी यहाँ पर होता हुआ. और ओलप के देखिए बात करेंगे क्राउड है वल्ला सेठ पाटिल किरण सेठ पड़ के देखिए एकदम से खुश है. टीम ने देखिए अच्छे काम किया पर सुपर 6 में पहुंचे ट्रॉफी तक है. ये नहीं चाहते कि टीम चैंपियन बने ना अपने पहले सोचते हैं हम ट्रॉफी तक कैसे पहुंचे सुपर 12 का मुकाबला कैसे जीते. और लेन गेंद देखिए पंकज के लिए मुश्किल बनाते हुए यहाँ पर
और खास करके प्रमोद पाव से देखें आखिरी मलिंगा यहाँ पर 23 तरार और कभी स्लोर से देखे 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है और टीम का स्कोर देखे 19 रन बना है। लगे से वहीं देखिए बल्लेबाजी की बात करेंगे तो अभी तक प्रमोद पाव से देखिए यहाँ पर विकेट टेकर गेंदबाज 3 मैच में देखिए 7 विकेट है, सबसे टॉप में चलने वाले गेंदबाज हैं। उनके नीचे देखिए करण पाटिल, साहिल खानोकर से, लेकिन चलेंगे डीजे के पास, कहानी बनता रहेगा। 19 रन बना है, आने वाला 12 गेंद अभी भी शेष है। चुका डीजे अब मूड में आ जाइए आप। और खास करके देखिए हमारे यहाँ पर डीजे नितिन भी जुड़े हमारे साथ, सौरभ है यहाँ पर। सेलिब्रेशन देखिए अभी तक कोई टीम कर नहीं पा रहे हैं शुरू, क्योंकि खास करके सौरभ बात करेंगे यहाँ पर मुकाबला। देखिए अभी भी यहाँ पर जिस तरह से पहला ओवर में 15 आया और क्या कमाल का ओवर निकला, जो समाधान भुइन ने ओवर डाला था 4 रन 2 सफलता हासिल की थी, लेकिन यहाँ पर देखिए प्रमोद पाव से 4 रन 1 सफलता। बघा लाईट जर तुम्हाला हवे असेल तर आपण पंचांना कॉल करा, दोन्ही टीमला सूचना मी करतो। जर तुम्हाला लाईट्स जेव्हा हवे असेल तेव्हा आपण पंचांना कॉल करा। पंच आमच्याकडे इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये इशारा करतील, तिथून आम्ही आवाज देऊ की लाईट्स ऑन करण्यासाठी। जेव्हा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही सांगा। 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ, टीम का स्कोर देखिए 19 पर 1 है। पंकज पाटिल लेके जब तक मैदान पर है, क्या अतुल पाटिल उनका साथ देंगे? साहिल दरे सबसे चर्चा में रहने वाले खिलाड़ी देखिए, और पीपीएल में देखिए इनका भी बोली लगा, मैन ऑफ द मैच वहां पर बने जाकर। यही तो रहता है। बात करेंगे रॉकस्टार, इसकी मोहब्बत में धोखा मिलता है। ग्रामीण में चमक जा बेटा, और ग्रामीण में चमक जा। देखिए पहला गेंद पर स्वागत किया, मेरी खामोशी पे कभी शक मत करना, मैं कैसा परिंदा हूं, सीधा पिंजरा को लेकर उड़ता हूं यहाँ पर। और आता हुआ देखिए यहाँ पर डाउन द ग्राउंड 6 रन। साहिल तैयार से, और उसके बाद देखिए हवा में कीन, और किस्मत भी कहते हैं ना कभी कभी बहादुरों के साथ है। आओ गुरु करे पीना शुरू। डगआउट में देखिए वाजे टीम का सेलिब्रेशन हो चुका है शुरू। डीजे नितिन तू सांग आता मी काय करू। पहुंच गए ने। अच्छा देखिए इस ओवर में देखिए अभी तक 13 रन आता हुआ। इस बार भी देखिए खेले मिड ऑफ पर, देखिए ये क्या कर बैठे भाई यहाँ पर, और उससे बड़ी गलती देखिए यहाँ पर, हाथ तो मसलना पड़ेगा यहाँ पर। संग्राम 11 नितेश टीम ज्यादा से ज्यादा पिछले साल की भी रॉकस्टार रिकॉर्ड देख लीजिए, सुपर 12 सुपर 8 है। यहाँ पर मैच गंवाने में इन्होंने रिकॉर्ड बरकरार रखे हैं। और खास करके देखिए ये गलती बड़ी मैच में, जो गलती कम करेगा और वो ट्रॉफी तक जाएगा, और जो गलती से बहुत बड़ी कीमत चुकाना पड़ेगा। लेकिन अच्छा देखिए यहाँ पर पंकज कहीं ना कहीं पर स्ट्राइक देखिए ज्यादा से ज्यादा रखना चाहते हैं। अतुल पाटिल भी देखिए अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर 33 है। दूसरी तरफ देखिए बात करेंगे, एक अच्छा साझेदारी बन रहा है। अगर ये भी गलती करते हैं तो फिर कीमत चुकाना पड़ेगा। हाँ ये चलिए हल्के हाथों से खेला, यही तो बात छेड़ा था। अतुल का भी बल्ला देखिए चलता हुआ, फाइन लेग को चिरता हुआ, 4 रन आता हुआ। और जहां पर देखिए छोटी छोटी गलती कहते हैं ना आपको मार डालेगी। और अच्छा देखिए साझेदारी बनता है यहाँ पर से, और साझेदारी की जरूरत रहती है।
कहते ना जिंदगी जब समंदर में गिराती है ना वक्त भी तैरना सिखा देता है। और टीम का स्कोर देखिए 37। इनसाइड आउट देखिए सबसे क्लास है आज के राहुल का बल्लेबाजी और यहां पर देखिए अतुल पाटिल का छक्का आता हुआ। लेकिन उसके बाद है जो फील्डिंग में उनके यहाँ पर सेकेंड इनिंग खास करके कहा जाता है ना मारने वाला से बचाने वालों को बड़ा माना जाता है। मैदान पर ड्रिंक्स पहुंचा है लेकिन सभी भी आने वाला 6 गेंद बचा है। बहुत अहम 6 गेंद रहेगा जिसे कहते हैं ना कीमत पानी का नहीं कीमत हमेशा प्यास की होती है। और आने वाला कीमत देखिए 6 गेंद का नहीं वो 6 गेंद रहेगा यहाँ पर क्या अच्छी टोटल की यहाँ पर रोकेंगे यहाँ पर चलेंगे। तब तक के लिए डीजे के पास और अगली मैच टॉस के लिए दोनों कप्तान रहिए तैयार। कमिटी मेंबर्स या स्पर्धेचे दमदार आयोजक रोहित शेठ आम्हाला इथे माहिती देत असताना की दरवर्षीप्रमाणे सेमी फायनल पर्यंत या स्पर्धेमध्ये धाबा तुमच्या काउंट केल्या जातात, फक्त फायनलच्या धाबा सिरीज साठी काउंट केल्या जाणार नाही या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि प्रत्येक विकेटसाठी मला वाटतं 5 गुण असतील या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। तर नेरे अन्विक आणि जितू 11 जय हनुमान नेरे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत तर रुवांश 11 मोरिया पलसपे संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं। जर सेकंड इनिंगचा बॉल डिलिव्हर झाला तर अपोजिशन टीम म्हणजे नेरे संघ उपस्थित असेल तर त्यांना टॉस विन थेट दिला जाईल या सूचना आम्ही पोहोचतो। चलिए भाई यहाँ पर कप्तान को देखिए तैनात रहना पड़ेगा नहीं तो रॉकस्टार देखिए डिसीजन सीधा उपस्थित कप्तान की तरफ चला जाएगा यानी बगैर साबुन से। आमचे राकेश भाऊ कमिटी मेंबर्स राकेश शेठ पाटील यांचं देखील आगमन झालं। यावं साहेब आपलं सहर्ष स्वागत। आखिरी 6 गेंद ओमकार से और ये चलिए ओमकार की पहली गेंद को स्वागत किया भाई यहाँ पर तुन्ना तुन्ना अरे गेंद कहाँ गया मुन्ना गेंद अब देखिए वाचे गांव की तरफ 6 रन। पंकज पाटिल के टीम के कप्तान से लेकिन अतुल पाटिल के बीच में क्या साझेदारी बनता हुआ यहाँ पर टीम का स्कोर है 49 49 धावा चले गेंद अंदर पहुंचाइए। अगर गेंद नहीं पहुंच पा रहा है तो तुरंत देखिए दूसरा गेंद से खेलना होगा। समय के पास भी समय नहीं। रॉकस्टार हमने समय से बात किया था जाकर रहा कि हमें समय चाहिए लेकिन समय ने कहा कि हमारे पास भी समय नहीं है। हमारी एक बार घड़ी चलती है ना वो रुकने के नाम नहीं लेती है। तो आज खास करके देखिए समय किसी भी टीम के लिए दिया नहीं जाएगा और अंपायर को भी इस चीज़ का सूचित किया गया है। सब टीम के लिए देखिए सेम डिसीजन सेम देखिए टाइमिंग रहेगा और इसे फोकस करना पड़ेगा। ओमकार पाटिल को देखिए पहला गेंद पर छक्का लगा है। पंकज पाटिल अब घातक है और बैकवर्ड से कट खेले यहाँ पर और एक 4 रन देखिए पर गली बैकवर्ड पॉइंट को चिरता पर थर्ड में एकदम से खुला पंकज का गाड़ी चलता हुआ पम पम। मुश्किल वक्त में कहते ना सबसे मुश्किल वक्त का देखिए सबसे बड़ा सहारा रहता है उम्मीद है और उम्मीद हमेशा आपके कानों में आकर कहता है भाई सबर रख सब कुछ अच्छा होगा। और पंकज पाटिल लेके सबर किया था भाई। टीम का स्कोर 53-53 तक पहुंचा है और इतिहास गवाह है जिस लोगों ने हर काम में देखिए नौकरी में जॉब में हर चीज़ों में देखिए सबर रखा है और सबर का फल उनके लिए मिठा रहा है। यहाँ पर अतुल पाटिल खास करके मैं इनकी तारीफ करना चाहूँगा जो पंकज को साथ मिलना चाहे था। गेम चेंजर इनिंग्स 7 गेंद के ऊपर देखिए 25 रनों का इनिंग्स है और टीम का स्कोर देखिए 53 तक पहुंचा है। एक बार अगर 60 के ऊपर जाते हैं तो फिर ये टोटल अच्छा माना जाएगा। जड़ में रखते हुए यहाँ पर ओमकार देखिए जानते हैं डेट ओवर में अच्छी गेंदबाजी करते हैं और बल्लेबाजी बात करेंगे नितलेश टीम की भी बड़ी लंबी है। थोड़ा सा अतुल थक चुके हैं लेकिन पंकज बता रहे हैं भाई लड़ना भी हमें है और पढ़ना भी हमें है। ये लड़ाई खुद से है ये समझना भी हमें है। विकेट तो गिरा है अभी भी 3 गेंद आना बाकी है। टीम का स्कोर की बात करेंगे 54 रन 54। गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी दादा गोर गरिबांचा वाली त्याच्या
नावाची चर्चा झाली जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी अरे कोहिनूरी हिरा यो चमकून आला स्कोर देखिए 54-54 रन, लेकिन अभी भी 3 गिनाना बाकी है। कहते ना मुसीबत का हल और मेहनत का फल है। और यहाँ पर देखते हैं पंकज पाटिल या ओमकार पाटिल, दोनों पाटिल के बीच में देखिए कड़ा टक्कर है, लेकिन कौन बनेगा कातिल। ये चले स्क्वायर कट है और फिर इन दिस सहवाग के अंदाज में यहाँ पर अंपायर का डिसीजन देखिए आता है। यहाँ पर झलक 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 दिखला था चरण। सीना तान और टीम का स्कोर को देखिए पहुंचा दिया पर 60 रन, लेकिन अभी भी 2 गिनाना बाकी है। कहते हैं सबके अच्छे नसीब नहीं होते, कुछ लोग मेहनत करके अपना नसीब अच्छा बनाते हैं। और जिसमें देखिए पंकज पाटिल दाढ़ रहा है ये बल्लेबाज देखिए मैदान पर। अब मैदान के चारों तरफ देखिए यहां भी होगा वहां भी होगा, ऑन साइड ऑफ साइड में होगा मेरा ही जलवा। और 4 रन की बैटिंग देखिए पर पंकज पाटिल लेके 13 गेंद पर 33 रनों का इनिंग्स है। जितना भी तारीफ किया जाए उतना ही कम। देखिए टॉस जीते नीरी धुंधरी विभाग की 2 टीम पहले बल्लेबाजी करते हुए हार दिखना पड़ा, लेकिन जीत पे अड़े थे पंकज पाटिल। और मैदान पर देखिए खुद इस वक्त खड़े हैं भाई यहाँ पर। और टीम का स्कोर देखिए रनों की यहाँ पर मानो के बारिश है। भला ही आसमान में देखिए पिछले 2 दिन से बादल छाया हुआ था, लेकिन पंकज पाटिल के बल्लेबाज एक बार जोरदार ताली भाई। 37 रनों का इनिंग 14 गेंद के पर। कुल स्कोर की बात करेंगे 68 रन और जीत के लिए 69 की जरूरत है। तर या ठिकाणी आपण टॉससाठी आमंत्रित करूया। बघा विनंती करतो आम्ही रुवांश 11 मोरिया पलसपे संघाला अंतिम पुकार। नेरे संघाचे अन्विक अँड जितू 11 नेरे संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत। पहिला डाव इथे संपुष्टात आलाय। जर इथे सेकंड इनिंगचा बॉल डिलिव्हर्ड झाला तर मात्र टॉस थेट विन दिला जाईल, तो म्हणजेच अन्विक अँड जितू 11 जय हनुमान नेरे या टीमला। तर लास्ट कॉल आम्ही देतो बघा रुवांश मोरिया 11 पलसपे संघ टॉस साठी आवडतीचे। माना मानात ती घुसणारी 12 ही फॉर्च्युनर वाडी बुकुली गावाची शान हाय भारी बुकुली गावाची शान हाय भारी आता दादाची लयच भारी माना मानात ती घुसणारी 12 ही फॉर्च्युनर वाडी बुकुली गावाची शान। क्या बात है। यहाँ पर देखिए बात करेंगे रोहन पाटिल भी देखिए यहाँ पर अगला मैच है बाहुबली। लेकिन यहाँ पर देखिए बात करेंगे बड़ा टारगेट बनाए 69 का और पहला ओवर में 15, सेकेंड ओवर देखिए 4 और आखिरी 2 ओवर में देखिए 49 रन जोड़े हैं पंकज पाटिल के। एक अच्छा इनिंग जहाँ पर देखिए 36 रनों का इनिंग्स रहा पर। अतुल पाटिल भी अच्छा साथ ही। अब कमेंट बॉक्स में देखिए जुड़े यहाँ पर दीपक फड़के सर देखिए यहाँ पर जुड़े निश्चित रूप से एक अच्छे गेंदबाज हैं। टीम के लिए देखिए गेंदबाजी करते हैं खुद के लिए या बेहतर वो बताएंगे कि 69 बचाना है तो कैसा गेंदबाजी करना है, अगर बल्लेबाज को बनाना है तो यहाँ पर किस तरह से शुरुआत करना है।
लयच भारी मना मनात ती घुसणारी 12 ही फॉर्च्युनर वाडी कोपरोली गावाची शान हाय भारी कोपरोली गावाची शान हाय भारी आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 12 ही फॉर्च्युनर वाडी कोपरोली गावाची शान हाय भारी आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे जिगरवाला तो हिम्मतवाला आहे दोस्तीचा सरदार आहे दोस्तीचा सरदार आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या रोशन पाटील दादाच्या धन्यवाद बाबूशा. सामना जर पाहिला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना 68 धावा जमवल्यात आणि 69 धावांचा पल्ला गाठत असताना हबी 11 संग्राम 11 नितलस टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 69 धावा चेस करायच्या आहेत. 4 षटकांची लढत. मैदानामध्ये ज्यावेळी तुम्हाला लाईटची आवश्यकता असेल त्यावेळी पंचांकडे फक्त इशारा करा, लाईटची व्यवस्था केली जाईल आणि एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सलग 11 वर्षामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. वैकुंठवासी हरिभक्त परायण गणपतबुवा पाटील स्मृती चषक आमदार चषकाची दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेतील आज मेगा फायनल डेज पाहायला मिळाला आहे. अगदी स्पर्धा वेळेवरती सुरू झाली. सर्व संघाने केलेले सहकार्य आपण पाहिलं अगदी वेळेवरती उपस्थित झाल्यात. त्या संघांचं देखील करूया आपण वेलकम. 5वी लढत आपल्या समोर येईल, परंतु हा सामना अतिशय रंगत यामध्ये मात्र शंका नाही. कारण एकीकडे नितलस संघ आहे, ज्या नितलस संघाची फलंदाजी देखील तेवढीच आक्रमक आपण पाहिली. साहिल दरे आणि राहुल काटे ही सलामीची जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती वाजे संघाचा अष्टपैलू खेळाडू पंकज पाटील पहिली षटक फेकणारी सज्ज असेल. एक दमदार कामगिरी या फलंदाच्या माध्यमातून राहिली. पंकजने टोटल 36 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं आणि त्यानंतर या लढतीमध्ये एक चांगलं बॅटल कारण सलग 4 दिवसामध्ये बबली आपण पाहिलं तर धावा ज्या उच्चांक झाल्या त्या चेस झाल्यात. म्हणजे ह्या मैदानामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या 3 सामन्यामध्ये धावसंख्या कमी पाहिली आणि ही लढत देखील महत्वपूर्ण तुम्हाला पाहायला मिळते. टॉस करूया जरा सावकाश सावकाश सावकाश. चला या दोन्ही कॅप्टन आलेत, तर आपण टॉस करूया. पहिला चेंडू आपण तर पाहायला मिळाला. त्यासाठी लवकर निघायचं ना, धावत येण्याची गरज काय. दुसरी तिसरी मॅच असते ठीक आहे, ऍडजस्ट झालं असतं, परंतु चला आपण टॉस करण्यासाठी इथे आमंत्रित करूया सावकाश. तर रुपेश भाई फडके यांना विनंती करतो आपण यावा आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. गोलंदाज पंकज पाटील स्लोवर चेंडू फेकला आहे. जोरदार अपील, पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. फलंदाज बाद. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 12 ही फॉर्च्युनर. थँक्यू डीजे. तर टॉस करणार आहोत आपण सुपर 12ची चौथी लढत. इट्स अ टेल कॉल. तर टॉस जिंकलाय प्लस पे संघ. निर्णय क्षेत्ररक्षण घेऊन. थँक्यू. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. दम लागलाय किती बघा त्या कॅप्टनला. पहिला चेंडू अवांतर आणि त्यानंतर हा चेंडू दुसरा फेकला जातोय आणि त्यावरती महत्वपूर्ण विकेट तुम्हाला पाहायला मिळाली. अगदी आपण आई एकविरेच्या माध्यमातून पाहताय, आई एकविरा लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आणि अगदी मधल्या स्टंपवरती फलंदाज आढळलाय आणि रवी राहुल काटे हा फलंदाज बाद होऊन माघारी परतेल. पहिला फलंदाज बाद. नौका खेळाडू मैदानामध्ये. प्रत्येक सांगडे मिडल ऑर्डर मधील आक्रमक खेळाडू, परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. पंकज पाटीलचं दमदार हे षटक फेकत असताना पहिला चेंडू अवांतर फेकला बबली आणि त्यानंतर हे सुंदर कमबॅक पाहायला मिळालं. 69 धावांचा पल्ला गाठत असताना मैदानामध्ये एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण तेवढी चांगली फलंदाजी नितलस संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडूला फेकून दिलाय. दमदार हिट. संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. नाही आणि कधी होणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराज ज्या राज्याच्या काळामध्ये आपण जर पाहिलं रयतेचं राज्य,
ते शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि हा चेंडूवरती आला षटकार. संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत 69 धावांचा पल्ला गाठत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पंकज पाटील वरती चढवलेलं आक्रमण आणि आल्या पहिल्या चेंडूवरती दमदार स्वागत केले सोनू सांगडेनं. आणि काय फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. पंकज पाटीलचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकलाय. संकेत भगत त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. 1 धाव पूर्ण केली. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 धावा दाखल कधी पाहायला मिळाल्यात. आणि या ठिकाणी माझे संघ जर आपण पाहिला तर पहिल्याच सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 68 धावा जमवल्या आणि 69 धावा या ठिकाणी डिफेन्स करत असताना गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी पंकज पाटीलची तुम्हाला पाहायला मिळाली. वेगवान चेंडू त्रिफलाची दांडी गुल स्लोवरने मिस केलं. फलंदाज सलामीचा आलेला फलंदाज तुम्ही पाहताय साहिल दरे. कट सोडला. स्लोअर चेंडू फेकला बबली आणि इथून मात्र सुंदर गोलंदाजी राहिली. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक विकेटसाठी तुम्हाला टीम मीटिंग घेण्याची अनुमती नसणार आहे. याकडे लक्ष असू द्या. आयोजकांच्या वतीने विनंती येते पंकज पाटील आणि टीमला. सुंदर गोलंदाजी आपण पाहिलीत. नौका खेळाडू मैदानामध्ये अतुल काठे हा फलंदाज पाहायला मिळतोय. पण वैभव एकंदरीत जर आपण पाहिली ही लढत खूप निर्णायक असणार आहे. सुपर 12 ची ही 4थी मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि या 4थ्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं काय पक्कड निर्माण केले. 4 चेंडूमध्ये 8 धावा 2 सफलता मिळवल्या पंकज पाटीलनं. अष्टपैलू खेळ मैदानामध्ये साकार करत असताना IIC मंगलमूर्ती वाजे संघ मैदानामध्ये खेळत असताना एक दमदार कामगिरी ह्या नावामधून वाजे गावातील खेळाडू करत असताना अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला. उंची असते लांबी कमी. संघाचा सेफ हँड सोनू भगत चेंडू खाली आणि तिसरा फलंदाज बाद होईल नितलस संघाचा. गावामध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपण एंट्रीलाच प्रवेशद्वार पाहतो. तुकाराम पडके हरिभक्त परायण प्रवेशद्वार आणि त्या विकी डिजिटलचा बेताज बादशाह विकी यांचे पिताश्री सन्मानित तुकाराम पडके साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. यावं आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच रॉकस्टार येणाऱ्या पुढील या हंगामामध्ये देखील ऋत्वी चषक देखील तुम्हाला पाहायला मिळेल. विकी तुकाराम फडके विकी डिजिटल यांच्या माध्यमातून अपकमिंग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. डे नाईट फॉर्मेटमध्ये 48 संघांना प्राधान्य देण्यात येणारी स्पर्धा. पंकज पाटील गोलंदाजी मार्कवरती एक दमदार कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. ज्यावेळी लाईटची आवश्यकता असेल खेळाडूला त्यावेळी पंचांकडे इशारा करा. कारण संतोष आता काल आपण पाहिलं शत्रसंघ संघ कंप्लेंट करत होता की लाईट लागली नाही. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर बोलतोय. ऑफ स्टिकच्या बाहेर बोलणारा चेंडू पंचांनी सांगितलं की हा चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये धप्पलके धावा लागल्या गेल्यात. 8 धावा 3 फलंदाज बाद. दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना अभि 11 संग्राम 11 नितलस संघ. तालुक्यात हाय तोड्या शिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्या शिंग पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला 8 धावा दाखल कधी लागलं. 20.33 सरासरी धावा जमावे लागतील. तर बघा लाईट जर हवे असेल तर तुम्ही इशारा करा इकडे. त्या लाईट्स ऑन करू शकतो जर पाहिजे असेल तर तुम्हाला. बघा दोन्ही टीम. चला कोणालाच नको लाईट खेळा मग. गोलंदाजी मार्कवरती हेमंत पाटील वेगवान गोलंदाजी ही ज्याची ओळख राहिली आहे. परंतु बबली एकंदरीत जर आपण पाहिले षटक खूप निर्णायक राहिले. ज्यामध्ये 3 महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद करण्यामध्ये यश लाभले गेले पंकज पाटीलला. आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 61 धावा
प्रति षटकाचा विचार केला 20.33 सरासरी वैभव प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल. 20 ची सरासरी राखण्यासाठी ऑन स्क्रीन वरती आपण पाहताय संतोषदा पाटील साई रक्षा ट्रान्सफरचे सर्व आणि रोशन शेठ पाटील यांचे परम मित्र बंधुतुल्य हे संबंध आणि रोहित पाटील या स्पर्धेचे आयोजक यांना देखील आपण ऑन स्क्रीन पाहताय. सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. नेहमीच या स्पर्धेची एनडी विभागामध्ये दमदार चर्चा असते आणि त्या स्पर्धेमध्ये खेळण्याचं प्रत्येक संघाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न प्रत्येक संघाला या ठिकाणी आज संपन्न होताना पाहायला मिळेल. सुपर 12च्या लढतीमध्ये गोलंदाज हेमंत पाटील आपटी बार चेंडू स्क्वेअर लेगला खेळला गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने येतोय. चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट चेंडू सीमा पार चौकार. $299 चौकार तुम्ही पाहताय. 300 चौकार ह्या इनिंग मध्ये पूर्ण होतील का? 12 धावा धापल कधी लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती हिमंत पाटीलवरती चढवलेलं आक्रमण तुम्ही पाहताय आणि एकंदरीत हा सामना खेळत असणारा फलंदाज. चला लाइट्स ऑन करा. जनरेटर बॅन से गुजारिश करेंगे लाइट्स ऑन कीजिए. चला दिवाबत्तीचा देखील टाइम झालाय. आता लाइट्स देखील ऑन करूया. फ्रंट लाईट इलेक्ट्रिकल मॅनला विनंती करतो आमचे की आपण लगेचच लाइट्स ऑन करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पहिल्या चेंडूमध्ये चौकार हेमंत पाटीलचे षटक. 17 चेंडू 57चं समीकरण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय. आक्रमक फलंदाजी करावी लागेल नितलास टीमला. तेवढी चांगली गोलंदाजी देखील आपण पाहिली. हा चेंडू अव्वंताला आलाय. अव्वंत दाबीने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. त्यानंतर ते षटक आपण पाहताय ऑन स्क्रीन जर आपण पाहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज हेमंत पाटीलचे षटक आणि त्यानंतर जर आपण पाहिलं हा सामना निर्णायक संदेश आणि या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी करावी लागेल. 5व्या क्रमांकाचा फलंदाज ओमकार आणि त्याला साथ देतोय प्रतीक सांगडे हा खेळाडू. एक सिंगल या ठिकाणी मिळेल. बॅटच्या साह्यानं एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 14 या आकड्यावरती. हे निर्णायक सामना आणि त्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय IICC मंगलमूर्ती वाजे संघाने. इथून जर मात्र आपण जर हे पाहिलं तर काय दमदार कामगिरी राहिली. ऑन स्क्रीन वरती आपण अर्णव आरोहीला पाहताय. रोशन शेठ पाटील यांचे पुत्र अर्णव. एक चांगली क्रिकेटची हाऊस सलग 5 रचनीमध्ये त्याची उपस्थिती मैदानामध्ये पाहिली आणि आज आरोहीला देखील आपण पाहताय. निधी शिवाजी पाटील बिंजोड क्षेत्रामधील एक नाव आपण पाहताय. गोलंदाज सज्ज असेल आणि टाइम अलर्ट देखील असणारे वाजे संघ इथून मात्र ऑन केले जात आहे आयोजकांच्या वतीनं. आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. प्रत्येक सत्रासाठी 20 मिनिटाचा अवधी 4 षटकांसाठी. हेमंत पाटील गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 14 धावा फलकावरती जोरदार अपील परंतु उंची जास्त. पंचांनी सांगितलं की हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उंची जास्त मिळाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती.
15 धावा धावफलकावरती आपण पाहताय. एक धावसंख्येचा दिशेने विचार केला जी गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली. अतुल काठेचं षटक ज्यामध्ये 15 धावा राहिल्या, प्रमोद पावशेचं षटक ज्यामध्ये 4 धावा एक सफलता, साहिल दरेचं षटक ज्यामध्ये 24 धावा आणि ओमकार पाटीलचं षटक ज्यामध्ये 25 धावा. हे 2 षटक खूप महागडे राहिले या टीमला. तब्बल 2 षटकामध्ये 49 धावा खर्च केल्या गेल्या आणि सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 19 धावसंख्या आपण पाहिली होती. आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये वाजे संघ गोलंदाजी करत असताना पंकज पाटीलला 8 धावा 3 सफलता, एक दमदार कामगिरी राहिली. हेमंत पाटीलचे षटक ज्यामध्ये अद्याप चेंडू फेकले गेले 4, ज्यामध्ये एक अभ्यंतरचा चेंडू आपण पाहिला आणि टोटल धावा खर्च केल्या गेल्या 7 धावा खर्च केल्या गेल्यात. धावसंख्या 15 धावा 3 बाद हे धावफलक मैदानामध्ये. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे षटक फेकत असताना कशा प्रकारे रणनीती आखली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. आणि आक्रमक मैदानामध्ये करावं लागेल कारण 15 चेंडू 54 धावसंख्येची गरज आहे. सिंगल डबलनं काही फरक पडणार नाही वाजे संघाला, परंतु आक्रमण करावं लागेल नितलस टीमला. कारण नितलस टीमच्या मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. बलाढ्य संघाला आपल्या घरच्या मैदानामध्ये परास्त करण्याचा विक्रम या संघाच्या नावावरती राहिला आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला. क्षेत्ररक्षण पंकज पाटील त्या ठिकाणी तैनात असतील. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 8, या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये 7 धावसंख्या हेमंत पाटीलची आपण पाहिली. एक चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहत आहे. आणि एकंदरीत या वाजे गाव म्हटलं की उत्कृष्ट अपडेटर अनिल पाटील वाजे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हेमंत पाटील. वेगवान चेंडू, वेगवान फटका, स्ट्रेट हिट, चेंडू जाईल डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून. दमदार षटकार, षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. पाहायला मिळाला 22 धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात. हेमंत पाटील वरती चढवलेलं आक्रमण, एक दमदार कामगिरी राहिली. फलंदाज आपण पाहताय ओमकार पाटीलची. पुन्हा एकदा वेगाने चेंडू फेकला गेला. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किड झाला, फेकी खराब. एक धाव पूर्ण, दुसरी झाली प्रयत्न. सोनू भगतची फेकी देखील ओ थ्रो राहिलाय, पण तो चांगलं यष्टीरक्षक त्या ठिकाणी किरण भगतचा आपण पाहिला. आणि पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा मिळतील. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचला. पहिल्या 2 षटकाचा खेळ झाला समाप्त आणि धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 24. अरे कोंदरे आला यो कोपरुलीवाला, अरे कोंदरे आला यो कोपरुलीवाला. तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू व्हेरी मच डीजे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण मीटिंग करू नका प्लीज. प्रत्येक संघाला ही सूचना असतील. 12 चेंडू 45 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली 24 आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना वाजे संघाची धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 19 आपण पाहिली होती. सध्या स्थितीला 2 षटकामध्ये 24 धावा म्हणजे वरचं ठरले नितल्या संघाची फलंदाजी. परंतु येणारे जे 2 षटक आहेत ज्यामध्ये 49 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये बबली, आणि परंतु या 49 धावा कितपत महागड्या ठरतील कारण येणारे चेंडू असतील 12 आणि 45 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती संकेत भगत यानं पहिल्या दुसऱ्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ या खेळाडूचा आपण पाहिला. आणि इथून मात्र कशा प्रकारे रणनीती आखली जाईल फलंदाजी करणारा फलंदाज आपण पाहतो ओमकार पाटीलच्या बॅटच्या माध्यमातून, आणि त्याला साथ देतोय प्रतीक सांगडे हा खेळाडू. महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये सुपर 12 ची 4थी मॅच, 3री मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. आणि एकंदरीत जर पाहिलं यानंतर यजमान संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 12 किंग गावदेवी कोपरोली संघ. उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि फलंदाज होईल बाद 4थ्या क्रमांकाचा. चार फलंदाज बाद 24 ही धावसंख्या आपण पाहत आहे. एक दमदार सुरुवात, थोडासा निराशकजनक खेळ या ठिकाणी
हबी इलेव्हन संग्राम इलेव्हन नितलस संघाचा राहिला आहे. आणि ह्या सामन्यामध्ये खेळत असताना जो नाणेफेकीचा गोल केला आणि तिथून फलंदाजी करण्याचा निर्णय, जी सुरुवात आपण पाहिली यज्ञेश पाटीलची फलंदाजी दमदार राहिली आणि यज्ञेशने पहिल्या चेंडूमध्ये चौकार लगवला. त्यानंतर पंकज पाटीलची काय फलंदाजी आपण पाहिली, अतुलनं केलेलं सुंदर चौकार आणि षटकांची आतषबाजी, 2 चौकार 2 षटकाच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि एक सुरेख कामगिरी करतोय या मंगलमूर्ती वाजे संघ. वाजे संघ म्हटला की नक्कीच एक उत्कृष्ट हिंदी समालोचक मनोज पाटील यांचं गाव, त्यानं विठ्ठल पाटील सर असतील, आदित्य पाटील असतील वाजे, आणि उत्कृष्ट गुणलेखक जर आपण पाहिलं ज्यामध्ये सोमनाथ पाटील असतील आणि प्रेम पाटील आणि बेस्ट अपडेटर अनिल पाटील यांचंही गाव आपल्याला पाहायला मिळतंय. संकेत बघत षटक फेकत असताना पहिल्या चेंडूवरती आलाय विकेट आणि त्यानंतरचा पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. येणारे चेंडू असतील 11 आणि 45 धावसंख्येची गरज. लोअर फुलटा चेंडू डीप लॉंग आपला चेंडू जातोय वेगानं, चेंडू जाईल सीमा पार, चौकारानं संघ जाऊन पोहोचला 28 धावा धावफलकावर. षटकार देखील आपण 300 पाहिले आणि हा चौकार देखील 300 पाहतोय, म्हणजे अगदी इक्वल लेवलने चाललाय चौकार आणि षटकांची आतषबाजी मैदानावरती. एक चांगली विकेट नितीन पाटील यांचे संवाद साधला. नितीन पाटीलने सांगितलं की नेहरू विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जी आपण विकेट 61-62 फुटाची विकेट केली आणि ती विकेट खेळपट्टीचा अगदी त्या मापून तोलून ठेवलेली खेळपट्टी, आणि इथे मात्र गोलंदाज आणि फलंदाजांना अनुकूल असणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. एक टणक खेळपट्टी, पाटा खेळपट्टी पाहायला मिळाली, खोदून काढलाय क्षेत्ररक्षणासाठी तैनात हेमंत पाटील. वेगाने चेंडूवरती आलाय, सिंगल मिळेल, सिंगलच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय 29 धावा धावफलकावर. येणारे चेंडू असतील 9 आणि गरज असेल ती 40 धावसंख्येची. 9 चेंडू 40चं समीकरण मैदानामध्ये. वैभव पाटील, वैभव भोपी आमच्या समेत. वैभव, ह्या 2 चेंडूमध्ये एखादा चौकार षटकाची अपेक्षा असेल, कारण शेवटच्या षटकामध्ये किमान 20 ते 22 धावा राहिल्या, 25 धावा राहिल्या तर चेस होताना आपण पाहिल्यात, परंतु काय दमदार गोलंदाजी पाहतो संकेत भगतची षटक फेकत असताना. येणार 9 चेंडू 40चं समीकरण मैदानामध्ये. फलंदाजी मार्कवरती फलंदाज देखील आपण पाहत आहे. एक चांगली फलंदाजी ज्यांना करावी लागेल, कुणाल भोईर, ज्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल. मिड विकेटला चेंडू आलाय, सोनू भगत चेंडूपर्यंत येईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 8-39चं समीकरण मैदानामध्ये. 8 चेंडू 39 धावसंख्येची गरज असेल. सिंगल डबलनं काही फरक पडणार नाही माझ्या टीमला, पण चौकार षटकार मारावे लागतील जर सामन्यामध्ये मला कमबॅक करायचं असेल. येणाऱ्या 2 चेंडूवरती चौकार किंवा षटकाची अपेक्षा करतो नितला संघ. ते येणार 2 चेंडूमध्ये विकेट अथवा डॉट चेंडूची मागणी असेल वाजे संघाची, कारण सामना अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. किमान एका ट्रॉफीवरती आपले नाव सुवर्णरक्षामध्ये कोरण्याची संधी असेल या दोन्ही टीमला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची सांगता, अगदी चेंडू पडला तर थोडासा बाहेर बोलतोय. निर्धाव चेंडूची सांगता, येणारे चेंडू असेल 7 आणि 39 धावसंख्येची गरज आहे. संदेश हे षटक निर्णायक राहिलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर थोडी महागडी राहिला होतं षटक, आणि त्यानंतर या षटकामध्ये संकेत बघून धावा खर्च केल्या 6, ज्यामध्ये विकेट घेतला 1. 5 चेंडूची फेकी आपण पाहिली. दुसऱ्या सामन्यामध्ये संकेत भगतनं सामना जिंकून दिला होता टीमला आणि सुपर 12 पर्यंत आणलं, आणि यावेळेस देखील अप्रतिम गोलंदाजी. 3 षटकामध्ये 30 धावा आणि येणारे चेंडू असतील 6 आणि 39 धावसंख्येची गरज. थँक्यू व्हेरी मच डीजे. चला विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, आणि याच्यानंतर होणारी मॅच असेल रुवांश अँड मोरिया 11 पलसपे संघाने टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. तर आपले खेळाडू घेऊन बरोबर आता व्यासपीठासमोर यावं, आणि अनविक अँड जीतू 11 जय हनुमान नेरे संघाला फलंदाजी करायचे, तर त्यांच्या खेळाडूंना विनंती करतो की आपण खेळाडू कक्षासमोर यावं. 6 चेंडू 39 धावसंख्येची गरज आहे. थोडं स्पीडअप करा माझे संघ. शेवटचं षटक फेकणारी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आर्यन पाटील, गोलंदाजी मार्कवरती आलाय. 6 चेंडू 39 धावसंख्येचं समीकरण. प्रत्येक चेंडूमध्ये षटकार लगवावा लागेल, एखादा चमत्कार. 6 चेंडूमध्ये 39 धावा वैभव पण चेस होताना पाहिल्यात, 6 चेंडूमध्ये 41 धावा चेस होताना पाहिल्यात, परंतु 6 चेंडूमध्ये
39 धावा या ठिकाणी चेस होतील का? पहिल्या चेंडूवरती आर्यन पाटीलने मिळवले यश, फलंदाज होईल बाद. बाद झाला 5व्या क्रमांकाचा येणारे चेंडू असतील 5 आणि 39 धावसंख्येची गरज आहे. विकास पावशे गोलंदाजी मार्क फलनौका खेळाडू मैदानामध्ये. एक थोडंसं आज शेवटच्या जे 2 षटकमध्ये 49 धावा आल्या, तिथून मात्र हा संघ बॅकफुटला गेलाय. आर्यनचा हा चेंडू डीप स्क्वेअर लेगला पंकज पाटील त्या ठिकाणी तैनात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं, अगदी थोडासा पुढे आला, त्यानंतर बॉडीला बॅलन्स केलं आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. चेहरे या टीम मध्ये आपण पाहिलंय. गोलंदाजी मार्कवरती आर्यन पाटीलला पाहतोय, एक सुंदर गोलंदाज या खेळाडूचे राहिले. आणि त्यानंतर जर पाहिले षटक फेकत असताना दमदार कामगिरी, 3 चेंडूची फेकी केली, 2 धावा खर्च, 1 सफलता मिळवली आहे या गोलंदाजानं. आणि सामन्याची जर एकंदरीत जर आपण पाहिला फक्त औपचारिकता शिल्लक असेल. इथल्या संघाचा खेळ आज थोडासा निराशाजनक राहिला. आज आपल्या प्रेक्षक वर्गाला नाराज केलंय, परंतु काय दमदार खेळ आज एनडी विभागामधील वाजे मंगलमूर्ती वाजे संघाचा आपण पाहताय. खूप वर्षानंतरची प्रतीक्षा, त्यानंतर हे सुंदर खेळ आज साकार करीत असताना आमदार चषकामध्ये कोपरोलीची स्पर्धा मानाची सन्मानाची आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दर्जाचा खेळ. तर सचिन मोरे आज काय नाशिक डोल नेलता उमेला नाला बघा. उमेश डीजे ब्रावो म्हणून ज्यांची ओळख आहे मित्रांनो, प्रथमेश आणि उमेश ही जोडी आहे मित्रांनो, रात्रि के यात्री जिन्हें कहा जाता है. सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळत नाही, परंतु एकंदरीत जर पाहिला हार मानली नेतल्या संघानं. शेवटचं जर आपण पाहिलं या सत्रातील हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले. काल संपूर्ण यूट्यूबमध्ये चर्चा झाली आणि जवळजवळ 2.5 लाखहून अधिक व्ह्यूज आपण त्या रील्सला पाहिलं. अगदी घरी वाजत गाजत घेऊन आले आणि संघ सुपर टेबल मध्ये क्वालिफाय झाला. हा चेंडू अवंत दावेने संघ जाऊन पोहोचला 36. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल, औपचारिकता फक्त शिल्लक. स्लोवर चेंडू, चांगला फटका आणि शेवट गोड करतोय फलंदाज चौकार आणि संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. खूप मोठ्या फरकाने हा सामना गमावा लागला नितलस टीमला, पण नितलस टीमला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अप्रतिम खेळ राहिलाय वाजे संघाचा. तर अभिनंदन टीम IIC 11 मंगलमूर्ती वाजे, थेट संघ पोहोचलाय सुपर 6 मध्ये. अभिनंदन. चला अन्विक अँड जीतू 11 चे हनुमान नेरे संघ लगेच आपण मैदानात क्षेत्ररक्षण माफ करा पलसपे संघ मुरिया पलसपे क्रिकेट संघ लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या आणि नेरे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊ. तत्पूर्वी आपण इथे सन्मान करूया तुकाराम फडके साहेब हरिभक्त परायण यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी इथे आम्ही साई रक्षा ट्रान्सपोर्टचे सर्व संतोष शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करावा. पृथ्वी चषकाचे दमदार आयोजक आणि डिजिटल क्षेत्रातील बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख ते विकी फडके साहेब यांचे पिताश्री तुकाराम फडके साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. तर सामन्याचा सामनावीर दीपक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. पंकज पाटील डबल PP. पंकज यावं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि पंकजला 36 धावा देत असताना 3 गडी त्यांनी बाद केलेत. काय दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. बघा अतुल गेला होता मैदानावरती, आम्हाला वाटतं एका ओव्हरमध्ये येईल तो